हॅलो गाईज, मी मिरशाली उमाडे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी फर्स्ट टाईम लॉंग ब्लॉग बनवायचा ट्राय करत आहे आणि मी आली आहे आज श्याम मंदिरमध्ये बिकानेरच्या। बघू शकता, तुम्हाला ब्लॉग आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। आज मी फर्स्ट टाईम लॉंग ब्लॉग बनवायचा रिस्क घेत आहे, ते पण पब्लिकमध्ये। जसं मी सांगितलं होतं तसं तुम्हाला तर माहीत आहे की मी आज फर्स्ट टाईम लॉंग ब्लॉग बनवायचा ट्राय करत आहे म्हणून, आणि कसं होईन काय होईन देवच जाणे आता। पण इथं आम्ही आलो होतो खाटूश्याम मंदिरात। आता फर्स्ट टाईम खाटूश्याम महाराजाच्या नावानंच मी ब्लॉग बनवायला सुरुवात करत आहे। आणि हे मंदिर एवढं सुंदर होतं, आतून सुंदर आहे ते, बाहेरून त्याचं म्हणजे बांधकाम राहिलं होतं पण आतून छान होतं। आणि फाल्गुन मेला चालू होता म्हणून अशा प्रकारे मस्त मंदिर सजवलेलं होतं। आणि आता फाल्गुन मेला चालू आहे तर खाटूश्यामचं कोणत्याही ठिकाणी जे मंदिर असेल ते छान प्रकारे असं सजवलेलंच असेल। अशा प्रकारे मस्त एंट्री गेट चालू होतं। आणि यायचं काय, मंदिरात अंदर एंट्री करायच्या आधीच पहिले त्या आरुषी मॅडमने आमच्या घंटा वाजवत होतं। मग नवरोबानं तिची इच्छा पूर्ण केली, कारण आपण आलोच होतो मंदिरात। मग मंदिर कशासाठी असते, इच्छा पूर्ण करण्यासाठीच असते ना। मग अशा प्रकारे आणि इथं एवढी शांतता, आणि तुम्हाला पण माहीत आहे ना, तुम्ही पण मंदिरात जात असेल, कोणत्याही मंदिरात गेलं तर काहीतरी वेगळीच व्हायच असते। चला तर मग आपण आलो आहे खाटूश्यामच्या मंदिरात बिकानेरमध्ये। तुम्ही पण माझ्यासोबत त्या खाटूश्याम महाराजाचे दर्शन घेऊन घ्या। आणि तुमच्याही मनात कोणती इच्छा असेल आणि तुम्ही तुमच्या देवाकडे मागत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा की ते पूर्ण होते की नाही म्हणून। तर मी अशीच एक इच्छा मागितली होती खाटूश्याम देवाकडे की आता ते काय होती, तुम्हाला जर ऐकायचं असेल तर मला कमेंट करून सांगा। मी नंतर तुम्हाला नक्की सांगेन की माझी इच्छा पूर्ण झाली होती, म्हणून मी कबूल केलं होतं की मी मंदिरात येऊन प्रसाद वाटेन। मी घरूनच प्रसाद बनवून आणला होता खाटूश्यामसाठी। आणि या मंदिरात आल्यावर मला एक गोष्ट एवढी आवडली होती की काही मंदिरात काय होते, जो चांगला प्रसाद असते तो देवापर्यंत जाते, बाकीचा प्रसाद बाहेर जे टोपलं असते तिथं ठेवल्या जाते। पण मी घरून प्रसाद बनवला होता म्हणून तो प्रसाद डायरेक्ट खाटूश्यामजवळ गेला होता। आणि बाकी जे मिठाई जसं पेढ्याचे प्रसाद होते ते बाहेर ठेवण्यात आला होता। हे गोष्ट मला तिची आवडली होती। नंतर आम्ही इथून घरी जाण्यासाठी निघालो होतो, तेवढ्यात हे एक दादा होते, आरुषीसोबत गप्पा मारत होते। नंतर आम्ही निघालो तिथून घरी जाण्यासाठी। आता रात्र झाली होती म्हणून म्हटलं चला जेवण पण बाहेरच करू, म्हणून असा आमचा प्लॅन होता। घरी जायला निघालो होतो तर वातावरण एवढं सुंदर झालं होतं। आणि मी जेव्हा तुम्हाला म्हणजे फर्स्ट टाईम दाखवलं होतं मंदिर, तेव्हा अशी लाईटिंग नव्हती लागली। आता रात्र झाली होती, अंधार पडला म्हणून त्यानं लाईटिंग पण लावली होती। नंतर जसं आपल्याकडे भागवत कीर्तन होते तिथं तसंच इथं राजस्थान बिकानेरमध्ये होत होतं, असं पेंडॉल टाकला होता। आणि जे मी तुम्हाला दाखवलं ना ते पूर्ण आरशापासून बनलं होतं, पूर्ण काचाचं होतं। समोरून एवढं ओळखूनही येत आहे की ते कशा प्रकारे, असं वाटते की बा काहीतरी चमचम करत आहे, पण मी जवळ जाऊन पाहिलं तर ते पूर्ण म्हणजे आरशाचं काम केलेलं होतं, तिथं काचाचं काम केलं होतं। प्रश्न होता या गाडीचा, तर सगळे या गाडीकडे असे पाहत होते की जसं आम्ही ही नवीन गाडी घेतली होती। सगळ्याला वाटत होतं किती एक्साइटमेंट की नवीन गाडी घेतली। पण ही गाडी आमची नसून यायच्या मित्राची होती। आणि ते पण गाडी पेटी पॅक होती, त्यानं फर्स्ट टाईम आम्हालाच चालवायला दिली होती। किती दिलदार माणूस असेल तो, की एवढी नवीन गाडी आमच्या ताब्यात दिली होती असं। नंतर आज तुम्हाला तर माहीत होतं की बाहेरच खायचा काहीतरी प्लॅन होता, म्हणून आम्ही आलो होतो पावभाजी खायला। नंतर आरुषी तर अशी एक्साइटमेंट होती की आता काय खायचं, पण ते फक्त एक्साइटच असते, खात काहीच नाही। बाहेर आल्यावर तिची काय चिडचिड असते देवच जाणे। घरी एवढी शांत राहते, सगळ्याचं ऐकते, पण बाहेर आल्यावर तिला काय होते देवच जाणे। तिच्या बाबाने तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या की तुला काय खायचं आहे तू खाय, फक्त चिडचिड करू नको। नंतर आम्ही पावभाजी खाल्ली आणि घरी आलो। असा होता माझा आजचा लॉंग ब्लॉग। कसा वाटला नक्की कमेंट करून सांगूया। भेटूच्या उद्या